तुमची मुलगी हुशार आहे, वर्गात वरतून नाही पण खालनं पहिली आहे. घरी आले आणि मग आईजवळ ते जे छोटं बाळ माझ्या मांडीवर होतं त्यांनी माझा हात धरला, तिने माझा हात धरला, असं रडताना जो हात धरला ना, तेव्हाच तो मला खूप आधार मोठा वाटला की ती मला अशी सांगत होती की रडू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तिच्याकडे पाहून लोकांना वाटतं अरे ही काय करणार. सायली नंदकिशोर आडवाणी, पुणे, महाराष्ट्र। चुनौतियों से आप रुकी नहीं, झुकी नहीं, बल्कि सीखा और जीता। आपको भारतीय शास्त्रीय नृत्य को अंतर्राष्ट्रीय स्तर तक प्रमोट करने तथा आपके उत्कृष्ट साधना को सराहने के लिए नारी शक्ति पुरस्कार प्रदान किया जा रहा है। सायली, तुला कसं वाटतंय? आज तू इतकं सगळी लोक आज तुझ्या नावानं तुझ्या आई वडिलांना ओळखतायत, तुला ओळखतायत, कसं वाटतंय तुला? मला चांगलं वाटतंय. हाय, हॅलो, नमस्कार. मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सुपर सखीचा आजचा हा एपिसोड खूप 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 खास आहे. कसं आहे मंडळी, जर कला ही एक अशी गोष्ट आहे की जिला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं आणि जर तुम्ही जिद्दीनं जोपासली तर नशिबाच्या रेखा सुद्धा आपल्याला बदलता येतात असं म्हटलं जातं. आज आपल्याबरोबर असंच एक व्यक्तिमत्व आहे, विलक्षण अशी आपली ही सखी आहे. खरं तर तिनं आपल्यातल्या उणीवा ज्या आहेत त्या घुंगरांच्या तालानं त्याच्यावरती तिने मात केलेली आहे. आपल्या डाऊन सिंड्रोमवरती मात करत थेट राष्ट्रपती भवनापर्यंत तिनं भरारी घेतली. इतकंच नाही तर नारी शक्ती पुरस्कारानं जिला सन्मानित करण्यात आलंय अशी सुप्रसिद्ध आपल्या सगळ्यांची लाडकी कथ्थक नृत्यांगना सायली आगावणे आपल्याबरोबर आहे. सायली, लोकमत सखीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. अशी आपली गोड अशी सुपर सखी आहे आणि तिच्या आयुष्यातले तिचे आधारस्तंभ अर्थातच तिचे वडील आपल्या बरोबर आहेत. नंदकिशोर आगवणे देखील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार सर. खऱ्या अर्थानं आजचा हा एपिसोड आहे तो सुपर सखी या शब्दाला परिपूर्ण असा हा शब्द आहे आणि हा एपिसोड आहे असं मला वाटतं सर. अगदी बरोबर. खरं तर आपण आपल्या गप्पांना सुरुवात करायचीच आहे. मला सायली बरोबर सुद्धा खूप गप्पा मारायच्या आहेत. पण त्याआधी जेव्हा अशी परिस्थिती होती की समाजानं प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती की आता तुमचं पुढे काय, बरोबर. अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला सायलीच्याच नावानं ओळखलं जात आहे. एक्झॅक्टली. जिथे तिथे तुम्ही जातायत तुम्हाला सायली Exactly. आगवण्याचे वडील म्हणून ओळख मिळते अगदी. आणि तिने आज ज्या प्रकारे भरारी घेतली आहे, कसं वाटतं या प्रवासाकडे तिच्या बघून कसं वाटतंय? ऍक्च्युअली हे असं होतच आणि समाजामध्ये तुम्हाला मागे खेचणारे, नावं ठेवणारे खूप असतात. जसे प्रॉब्लेम्स खूप असतात किंवा दुःख खूप असतात. सो वी हॅव टू लिव्ह बाय चॉईस. हॅपीनेस इज अवर चॉईस. आपण काय धरायचं त्यातलं हे मेन आहे. खरं. जेव्हा सायली जन्माला आली, डॉक्टरनी सांगितलं की दिस इज डाऊन सिंड्रोम आणि सायली शिकू शकणार नाही, सामान्य लोकांसारखी शाळेत जाऊ शकणार नाही किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मोठी होऊन ती फार काही करेल, तर तसं काहीही मनामध्ये ठेवू नका. दिस इज द केस ऑफ डाऊन सिंड्रोम. जे आम्हाला त्यावेळेला कळलं फर्स्ट टाइम की डाऊन सिंड्रोम म्हणजे काय, त्याचा अर्थ डॉक्टरांनी सांगितला. आणि सामान्य लोकांसारखं आम्हालाही एक अगदी दुःखाची एक अशी बिजली अंगावर कडकडून अशी पडावी तसं आम्हालाही झालं होतं. कारण पहिल्या मुलाबद्दल आपल्या अपेक्षाच खूप असतात की माझं पहिलं मूल की मी त्याला खूप शिकवेन, खूप मोठं करेन आणि ते असं तसं. पण आपल्याला हे माहिती नसतं की परमेश्वराने हे आपल्याला जे काही दिलेलं आहे ते निश्चितच काहीतरी विचार करून ठरवून दिलेलं असेल आणि ते चांगलंच असेल. तर तेव्हा आम्ही सुद्धा हा विचार करायला लागलो की ठीक आहे की आता हे डाऊन सिंड्रोम आहे, नाही शिकणार तर ठीक आहे. पण परमेश्वरानं काहीतरी गुण दिले असतील, तिच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज दिल्या असतील, काहीतरी कला दिल्या असतील. या कलियुगामध्ये जन्माला आली आहे, काहीतरी कला असणारच, त्याच्याशिवाय परमेश्वर पाठवतच नाही कोणाला. खरंय. मग ऍक्च्युअली तिच्या आईचा रोल आहे त्यामध्ये की बऱ्याच गोष्टी आम्ही तिच्यामध्ये शोधायला सुरुवात केली जसजशी ती मोठी होत होती. तिची आई तिच्या त्या प्रश्नांमध्ये सांगेलच. खरंय, खरंय. आणि आम्ही फक्त ते ऍक्सेप्ट केलं. मुलं हे महत्वाचं होतं की आम्ही त्या मुलाचा स्वीकार केला. एक मानसिक स्वीकार करणं फार महत्वाचं असतं खरंय. की तो जो प्रॉब्लेम आहे
माझी मुलगी जी डाऊन सिंड्रोम आहे, लोकांना ते स्वीकारच होत नाही. स्वीकारच करत नाहीत आणि मग त्याच्यापासून अनेक प्रॉब्लेम्स पुढे मग निर्माण होतात. खरंय खरंय खरंय. बरेचदा त्या मुलाला कोंडून ठेवलं जातं. त्या मुलाला 4 लोकांच्या समोर येऊ दिलं जात नाही. कार्यक्रमांना त्या मुलाला घेऊन जात नाहीत. 4 चौघांमध्ये मिसळून दिलं जात नाही, की त्यांना वाटत असतं हे मूल जर पुढे आलं, लोकांमध्ये मिसळलं, तर आपली कदाचित बेअब्रू होईल. आपल्याला नावं ठेवतील लोकं. बरोबर. असं एक मनामध्ये असतं. तर आम्ही तो प्रॉब्लेम स्वीकार केला. वी ॲक्सेप्टेड दॅट प्रॉब्लेम, की इट इज अ प्रॉब्लेम. डाऊन सिंड्रोम इट इज अ प्रॉब्लेम. हम्म. पण जेव्हा परमेश्वरावर आमचा नितांत विश्वास आणि आम्ही ठरवलंच होतं, की वी हॅव टू लिव्ह बाय चॉईस, बाय हॅपीनेस. दुःख बाजूला ठेवावं. खरी गोष्ट आहे. एक त्याचं जे चांगला अँगल आहे तो घ्या. सायलीमध्ये जे चांगलं आहे ते आपण शोधू. आणि मग तिच्या आईनं ते शोधून काढलं. येस. तिच्या त्या याच्यामध्ये स्टोरीमध्ये ती सांगेलच तुम्हाला, खरंय खरंय. की तिनं कसं शोधून काढलं ते. हो. आणि मग सायलीला आम्ही पहिलं कथक शिकवलं. कथकमध्ये तिने चांगली भरारी घेतली आणि मग वेस्टर्नमध्ये सुद्धा तिने चांगली भरारी घेतली. खरंय खरंय. आणि मला आणि प्रेक्षकांनाही सांगायचंय की फक्त स्वतः शिकली नाही तर ती आज तशा तिच्या एक्झॅक्टली तिच्यासारख्या सारख्या मुलांना शिकवते ती. शिकवते. ही पण किती मोठी आणि गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा शिकवते ती. खरंय खरंय. खरी गोष्ट आहे. सायली, तुला कसं वाटतंय? आज तू इतकं सगळी लोक आज तुझ्या नावानं तुझ्या आई वडिलांना ओळखतायत, तुला ओळखतायत. कसं वाटतंय तुला? मला चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. आणि कथ्थक मध्ये तुला म्हणजे कथ्थक करायला आधीपासून आवडत होतं की कसं तू स्वतःला कथ्थकसाठी तयार केलं? ताईने शिकवलं होतं. ताईने शिकवलं. म्हणजे या सखीला घडवण्यामागे सुद्धा अशा सख्यांचाच Yes. हात आहे. येस. एक आहे सायलीचं, की ती एक निर्व्याज, सरळ, कुठलंही मनामध्ये काहीही अ, एकदम म्हणजे निष्पाप. खरी मला आठवतंय आम्ही जेव्हा तिला 3 नॅशनल अवॉर्ड्स आहेत. हो. आणि आता 2024 मध्ये तिला आपल्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये तिला सहभागी होण्यासाठी तिला दिल्लीला बोलावलं होतं. वा. तिथे आमचा खूप मोठा सायलीचा सत्कार झाला. आम्हाला खूप चांगल्या रीतीनं तिथे रिसीव्ह केलं गेलं. सगळा कार्यक्रम खूप छान झाला. जेव्हा आम्ही माघारी येत होतो, हो. आम्ही फ्लाईटमध्ये बसून आम्ही निघालो होतो माघारी पुण्याला यायला. आणि सायली मला एकच प्रश्न विचारत होती, हा. की "पप्पा, हे सगळं मला कशासाठी दिलं जातंय?" आई ग. किती म्हणजे तो इनोसन्स जो आहे. दॅट मच म्हणजे आपण खरंय. काय करतोय, की आपल्यामुळे लोकांना फायदा होतोय किंवा ती जे मुलांना डान्स, ड्रॉइंग, योगा ती जे शिकवते मुलांना, तर त्याच्यामध्ये मुलांना किती फायदा होतोय हे ती बघत नाहीये. खरी गोष्ट. माझा आनंद किती आहे एवढंच ती बघते. आणि खऱ्या ते अर्थानं आधीपासून एक्झॅक्टली. लहानापासून मोठं होईपर्यंत आपल्या पालकांनी हेच सांगितलं की कर्म करा, फळ मिळणं न मिळणं किंवा एक्झॅक्टली. त्याची अपेक्षा ठेवू नका. आणि मला असं वाटतं आपल्याकडनं या गोष्टी होत असतात, पण हिच्याकडनं त्या गोष्टी खऱ्या अर्थानं परिपूर्ण अगदी त्याचं होऊन होतात. जातात आणि कुठलाही कुठ- युगो किंवा इगो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मिळेल हा काहीतरी हव्यास मिळेल नाही. असं काही नाही. खूप मला मस्त. तिथे जायला खूप आवडतं. आवडतं. आणि तुझं एवढं सगळं कौतुक केलं, अगदी राष्ट्रपतींनी कौतुक केलं, म्हणजे अगदी भले भले आमच्यासारख्या लोकांना सुद्धा तिथपर्यंत पोहोचणं जमत नाही. कसं वाटलं तुला? मला नाणेशक्ती की मला पुरस्कार पुरस्कार मिळाला. खरं आहे, नारी शक्ती पुरस्कार. आणि खरंच तू शक्ती आहेस. नारीशक्ती पुरस्कार हा. माझ्यासाठी दिला दिला ना? जातो. हम्म. अशा मुलांना हा. मी डान्स, परफॉर्मन्स, हा. क्लासिकल आणि वेस्टर्न शिकवते. शिकवते. खरंय खरंय. म्हणजे वेगवेगळ्या फक्त शास्त्रीय नृत्य नाही तर ती वेस्टर्न सुद्धा तिच्यासारख्या अनेक मुलांना ती घडवते. योगा आणि ही शिकवते, योगा ड्रॉइंग शिकवते. ट्रेडिंग कोर्स करते. हा ना, योगा सुद्धा ती शिकवते. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. शरीराबरोबर मनाचं सुद्धा जो बॅलन्स आहे, आपण बरेचदा धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात हे विसरून जातो, पण ती त्या दोन गोष्टींची सांगड किती मस्त घालते. आणि पूर्ण वेळ ऍक्टिव्ह असते. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत ऍक्टिव्ह असते ती. बरं. आणि सगळा म्हणजे सगळ्या मुलांचा डोलारा ती येस. सांभाळते. तर सगळ्यांना सगळे सांभाळते ऐकतात तुझं व्यवस्थित. व्यवस्थित? ऐकतात ते. ऐकतात ना? आणि काय म्हणून हाक मारतात बरं तुला? ताई. ताई ताई. बर. आणि मला एवढंच नाही तर मला हेही सांगायचं की फक्त कथ्थक नाही तर ती उत्तम, म्हणजे मी त्या व्हिडिओ क्लिप्स प्ले करीनच, उत्तम चित्र काढते, उत्तम ती योगा करते.
ड्रॉइंग कुठून शिकलं होतं? कुठनं शिकलीस ड्रॉइंग? माझे आजोबांकडून शिकले होते. आजोबांकडनं शिकली. म्हणजे कलेचं बाळकडू तुमच्या घरात आहे, ते तिला मिळालेलं आहे. खूप मस्त. मुळात मला विचारायचंय, की आता साहजिकच आहे, की अशा प्रकारे तुम्ही म्हणालात, की सुरुवातीच्या काळामध्ये लोकं प्रश्न उपस्थित करतात. टोमण्यांना तुम्हाला सामोरं जावं लागत होतं किंवा लोकं पुढून चांगलं बोलतात, मागून काहीतरी बोलतात. सो अशा परिस्थितीमध्ये तिच्या जन्माचा जो काळ होता, जेव्हा तिचा जन्म झाला, काय-काय असे संघर्षमय प्रसंग होते? एखादा असा प्रसंग, की खऱ्या अर्थानं कारण तुमच्यासारखे अनेक पालक आहेत, की त्यांना या सगळ्या परिस्थितीचा सामोरा त्यांना जावं एक्झॅक्टली. लागतंय. एक्झॅक्टली. तसंच होतं अगदी. कारण हिचा जन्म 1990 मधला आणि साधारण त्याच वेळेला पेपरमध्ये एक बातमी आली होती आणि ती माझ्या वाचनात आली, की तामिनी घाटामध्ये एका स्त्रीनं तिचं मूल मतिमंद होतं म्हणून त्या तामिनी घाटातून त्या मुलासकट गाडी झोकून दिली घाटामध्ये. आणि साधारण सायलीचा जन्म तेव्हाचाच. तेव्हाच मी ठरवलं होतं, की माझ्या बाबतीमध्ये असं काही होणार नाही. बरोबर. मी सायलीला सायलीच्या बाबतीमध्ये किंवा सायलीच्या संबंधांमध्ये असं काही विचार माझ्या मनाला शिवणारही नाही, की जेणेकरून तिचं आणि आमचं सुद्धा काही वेगळं असं काही वाईट होईल. जे काही घडेल ते खूप चांगलं घडेल अ, असंच माझ्या मनामध्ये होतं. सायलीच्या आईला पण वाटत होतं हे काय झालं, की कसं काय डाउन्स आणि खूप अशी चिंतेत होती, की म्हणजे आमच्याही मनात तसेच विचार होते हो. सुरुवातीला, की आता काय करायचं? पुढे काय? आणि तेव्हाच मी तिच्या आईला सांगितलं, की "हिचे डोळे बघ तू, हिच्या डोळ्यांमध्ये पहा. हिचे डोळे सांगतायत, की ही ह्या डाउन सिंड्रोम मधली सुद्धा एक क्वीन असेल." खरी गोष्ट आहे. आणि हे मला कसं सुचत होतं मला माहिती नाही, की पण मी तिला ते सांगितलं तसं मी बोललो तिला आणि नंतर घडत गेलं. सो एक्झॅक्टली ज्या पद्धतीनं तुम्ही विचार करत असता, तर मला वाटतं तशाच कृती तुमच्याकडनं घडतात आणि परमेश्वर सुद्धा तुमच्या त्या विचारांना साथ देतो आणि तुमच्याकडून करून घेतो ते. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आणि म्हणजे बरेचदा तुम्ही म्हणालात ती गोष्ट अगदी खरी आहे, की अशा डाउन सिंड्रोमच्या मुलांना बरेचदा फार तितकं व्यासपीठ दिलं जात नाही, जिथे त्यांच्या दुसऱ्या कलागुणांना वाव मिळेल. जे त्यांच्यामध्ये असतात किंवा कदाचित पालकांनाच त्या गोष्टी कधी समजत नाही. पण त्यांनी खूप सुंदर सांगितलं. मला प्रेक्षकांनाही सांगायचंय, की सकारात्मक राहणं, जे आपण मनात विचार करतोय, तसाच विचार करत राहिलो तर कृती ती घडते. ज्याला सध्या मॅनिफेस्टेशन वगैरे इतकं आपण मोठे-मोठे शब्द एक्झॅक्टली, बोलतो आणि एक्झॅक्टली, खरं आहे म्हणजे सायलीसारखे अनेक सायली ही घडू शकतात. ती मुलं सुद्धा तितकीच देवाघरची फुलं आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली. त्यांना त्याच्याप्रमाणेच वागवलं पाहिजे. अहो, मी खरं तर म्हणेन, की जे प्रत्येक मूल जे आज डिसेबल्ड आहे, विकलांग आहे किंवा डाउन सिंड्रोम आहे, कितीही बिकर अवस्थेमध्ये ते असेल किंवा बिकट अवस्थेमध्ये ते असेल, तरीसुद्धा परमेश्वरानं काही ना काहीतरी त्या मुलामध्ये दिलेलं आहे, बरोबर. याची प्रत्येक पालकानं जाणीव ठेवावी खरं आहे. आणि खरं आहे. त्या मुलाला जे घडायचंय ते घडवू द्यावं. यू हॅव टू सपोर्ट हिम. त्याला तुम्ही त्याच्या पाठीमागे लागून काय उपयोग होत नाही, की तू हेच कर, तू तेच कर. किंवा आणि चिडून, त्रागा करून एक्झॅक्टली सुद्धा काही आणि अर्थ नाही. होतं तसंच, की पालक जे आहेत ते आपल्या मनातल्या इच्छा त्या मुलावर थोपवण्याचा प्रयत्न करतात, की तुला हे असंच करायचंय, तुला हे तसंच करायचंय. पण आम्ही ठरवलं होतं, की सायलीला जे पाहिजे तेच ती करेल. सायली जर शिकू शकणार नाही, डॉक्टर सांगतात तिचे आयक्यू लेव्हल कमी आहे. ती शाळेत आपल्यासारखं सामान्य माणसासारखं तिला शिकायला जमणार नाही. बरोबर. तर आम्ही तेव्हाच ठरवलं होतं, की हिला मग त्याप्रमाणे नाही आपण शिकवू. बरोबर. जोपर्यंत तिची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत शिकेल ती. बाकीचं मग इतर काही जे चांगलं आहे, ते आपण तिला शिकवू आणि त्या क्षेत्रामध्ये तिला आपण पुढे आणू. बरोबर. आणि घडलं पण तसंच, की आम्ही तिला कुठलंही तिच्या पाठीमागे लागलो नाही. फक्त तिच्या पाठीमागे उभे उभे राहिलो, राहिलो. की तुला वाह! जे हवं ते कर आणि आम्ही त्याला सपोर्ट करू. सपोर्ट करू. खरं मला आहे. नाण्याशास्त्री का मिळाला? बरं. सर्वे माझे कौतुक करतात. तेच आज बाबा तुमचं इतकं कौतुक करतायत, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता तू कथ्थक शिकत असतेस, शिकत असताना किंवा तो सराव करत असताना तू कशी तयारी करते? म्हणजे कथ्थक म्हटलं तर ते नटणं आलं वगैरे. तुला आवडतं का ते सगळं करायला? जास्त आवडतं. जास्त आवडतं? बरं, बरं, बरं. आणि तुला स्वतः नटायला आणि नटवायला पण आवडतं का? तुझ्यासारख्या अनेक मित्र-मैत्रिणींना?
माझ्यासाठी का मिळाला? कारण मी स्केटिंग, योगा, झुंबावर करते. बापरे, म्हणजे स्केटिंग, योगा आणि झुंबा हेही तू करते. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा एक म्हणतो ना, छोटा पॅकेट बडा धमाका आहे. इतक्या आणखी कला नाही, ती ती बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करते. ते कृत्य पाकिटं जी बनवतात, ज्या बर पाकिटांमध्ये म्हणजे बर पेपर्सची पाकिटं, हा कागदाची पाकिटं, हा ज्या पाकिटांमधून आपण औषधाच्या गोळ्या ठेवू शकतो हम्म, किंवा इतर काही पुडा बांधायला उपयोग बरोबर. करू शकतो. अशी पाकिटं बनवते ती. ती हम्म, मुलांना शिकवते. हम्म. त्यानंतर मेहंदी काढणं, रांगोळी काढणं. मेहंदी काढता येते? मेहंदी काढता अरे येते तिला. वा. रांगोळी काढणं. तिच्या आईसोबत रांगोळी ती रांगोळ्या भारी काढते आणि काढते. मोठ्या गालीच्या हा, रांगोळ्या तिच्या आईबरोबर काढते ती. किती सुंदर. तिच्या मम्मीला रांगोळ्या हेल्प भारी करते काढायला. काढते. सरांनी नंबर काढला. हो ना. त्यानंतर लोकरीच्या वस्तू, त्याची फुलं तयार करणे, अशा अनेक गोष्टी तिला करता येतात आणि शिकवते ती. शिकवते आणि हे यात तुमचं आणि अर्थात तिच्या आईचं पण तितकंच कौतुक आहे तिच्या आईचं की जास्त कौतुक एवढ्या आहे त्यामध्ये. गोष्टी मुळात आपल्या बाळाला येत आहेत हे समजून तिला तसं सपोर्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मलाही इथे बसल्या बसल्या असं वाटतं ना की कधी कधी आपण खूप व्यवस्थित असतो पण कंटाळा करतो, जाऊ दे ना, अर्धवट गोष्टी सोडतो. पण कधी कधी असं उदाहरण बघितल्यावर वाटतं की मेहनत केलं तर काहीही होऊ शकतं, जिद्द असेल तर काहीही शक्य आहे. अगदी. खरंय, खरंय. आता या सगळ्या काळामध्ये आता वेगवेगळे टप्पे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तेव्हा हिच्या आयुष्यामध्ये सुद्धा ती मोठी होत होती. तर त्यावेळेस असे कुठले काही प्रसंग आले का, की तिला फिजिकली गोष्टी नाही जमत आहेत करायला किंवा अगदी म्हणजे म्हणतो ना, की कुटुंबातच किंवा बाहेर वावरत असताना काही असे प्रसंग, की ज्यामुळे हिला कुठे ना कुठेतरी अडवणूक करण्यात आली आहे हिची, असं कधी घडलं होतं का? अशी अडवणूक होते, नेहमीच अडवणूक होते. कारण तिच्याकडे पाहून लोकांना वाटतं, "अरे, ही काय करणार?" हं. तिचं एक सॉन्ग पण आहे त्याच्यावर, की "अरे, ही काय डान्स करणार?" म्हणून. आणि ती बरं, नंतर खूप छान डान्स करते त्याच्यावर बरं. आणि लोक तिची खूप वाह-वाह करतात. असा एक डान्स आहे तिचा. हां. पण तिला जेव्हा आम्ही नॉर्मल शाळेमध्ये टाकलं होतं, हं, मला आठवतंय, मला वाटतं काहीतरी 1ली मध्ये वगैरे होती हं, तेव्हा. हं. तेव्हा इतर मुलं तिला मारायची, बरं, तिला चिडवायची, तिच्या दिसण्यावरून बोलायची. बरं, अजूनही काही मुलं बोलतात तशी. बरं. तसं आहे, नाही हं, असं नाही. हं, हं, पण तेव्हा आपल्याला थोडंसं कंट्रोल करावं लागतं हं, आणि समजून घ्यावं लागतं. तिलाही सांगावं लागतं, कारण तिला त्या गोष्टी कळतात, की आपल्याला असं कोणीतरी होतंय काहीतरी बोलतंय. इथे. तेव्हा तिला ते समजून सांगावं लागतं. आणि जेव्हा मग आम्ही लोकांना सांगतो, की आता जेव्हा लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात, "अरे, सायली खूप पुढे गेली आणि खूप मोठी झाली सायली आता." हो. तर आम्ही त्यांना सांगतो त्याच्यामध्ये, की तुम्ही त्या मुलाच्या बाह्य वर्णनावरून जाऊ नका. खरंय. डोंट त्या जज बुक मुलाच्या बाय आतमध्ये कव्हर. काय आहे ते बघा, की ते पुढं कसं जाईल ते. खरंय, खरंय. तिला अनेक आता पुरस्कार मिळालेत किंवा लोकं कौतुक करतायत. पण तो पुरस्कार जो राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला, नारी शक्तीचा जागर तिचा करण्यात आला. कशी भावना होती? आपली मुलगी जी होईल की नाही, कसं होईल या सायलीलाही विचारांपासून ते तसंच थेट वाटत होतं. थेट राष्ट्रपती. कसं वाटतंय तुम्हाला? सायलीलाही तसंच वाटत होतं. तिला राष्ट्रपती 2012 जास्त मध्ये आवडतं. हां. जास्त. काय वाटलं तुला जेव्हा राष्ट्रपतींनी तुला पुरस्कार दिला, नारी शक्ती म्हणून तुझा सन्मान करण्यात आला? मला ना मग त्यांनी दिलं होतं. हो. बरं. का दिलं? का? ते सगळे देशात फिरून आले. हां, बरोबर. त्यासाठी सन्मान केला. 2012 मध्ये तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हं. त्यावेळेला राष्ट्रपती होते श्री प्रणव मुखर्जी. बरोबर. तो अवॉर्ड तिला रोल मॉडेल म्हणून मिळाला. हं. दुसरा अवॉर्ड तिला स्पंदन अवॉर्ड म्हणून होता. हं. तो दिल्लीमध्ये मिळाला आणि तो त्यावेळेला मुकुल वासनिक बरं, हे त्या सोशल डिपार्टमेंटचे प्रमुख होते. त्यांच्या बरं, हस्ते मिळाला. बरं. 2013 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स अवॉर्ड तिला मिळाला दिल्लीमध्ये हं. आणि तो नारायण मूर्तींच्या हस्ते तिला अरे मिळाला. वाह! आणि त्यानंतर तिला नारी शक्ती अवॉर्ड मिळाला 2022 मध्ये. त्यावेळेला राष्ट्रपती होते आपले रामनाथ कोविंद बरोबर. आणि त्याच वेळेला आपले पंतप्रधान मोदी, हं. नरेंद्र मोदी यांनी तिचा सत्कार केला, तिच्याशी गप्पा मारल्या. अ, आणि आता 2024 मध्ये हां. द्रौपदी मुर्मू हं. राष्ट्रपती यांनी तिला दिल्लीमध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं होतं.
किती मानाची आणि मोठी गोष्ट आहे. जेव्हा पंतप्रधान प्रत्यक्ष तुझ्याशी बोलले, कसं वाटलं? मला जास्त आवडलं. आवडलं ना? थोडी भीती वाटली मनामध्ये? नाही. काहीच नाही भीती वाटली. पण खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासारखीच मुलगी आहे द्रौपदीला त्याच्यामध्ये. काय भेटायला गेले हां. सर्वे माझ्यासाठी पुढे जातात, मराठी पुढे नेतेस तू असं. पुढे नेतात. अरे वा. असं बोलले तुला? मराठी पुढे नेलंयस. अच्छा. मराठी पुढे नेले. येस. ते द्रौपदीने माझ्याकडून गप्पा मारल्या. हा हम्म. ना? किती छान. द्रौपदी मुर्मूंनी गप्पा मारल्या तिच्याशी. खूप मस्त. खरंय. पण गप्पा मारून जास्त आवडतं. आवडतं, गप्पा मारायला आवडतं तुला? हो, खूप आवडतं. जास्त. घरामध्ये कोणाशी जास्त गप्पा मारतेस? मामाची. मम्मीशी. कोण आवडतं ग आई पप्पांमध्ये? मला दोघी आवडतात. दोघंही आवडतात, पण सगळ्यात जास्त थोडस नाही. बाबा बाजूला दोघे बसलेत म्हणून आवडतात. दोघे आवडतात. आणि खरं. जुई जास्त आवडते. बहीण. बहीण. तिच्या हो. बहिणीचं नाव मुळात जुली आहे. तिची बहीण थ्रू आउट आमच्या या पॉडकास्ट मध्ये पण सांगायचं की सगळं कोऑर्डिनेशन करण्यासाठी तिची बहीण जुई होती. जास्ती आवडते. ऍक्च्युली तिची सगळी तांत्रिक बाजू तिची ती बहीणच सांभाळते. होय होय होय. ती आर्टस मध्ये आहे, हा. इंजुरी मध्ये आहे. येस. मी बोलली त्यांच्याशी आणि त्या इतकं कौतुक करत होत्या तुमचं, त्याच्यामुळे खूप मस्त. येस. सो आता एवढं सगळं तू काय काय करते, तू स्केटिंग करते किंवा हे कसं मॅनेज करतेस ग? आणि समजा बास्केटबॉल खेळते. बास्केटबॉल पण खेळते? हो. अरे बाप रे. म्हणजे फक्त कला नाही तर स्पोर्ट्स मध्ये सुद्धा ती तितकी माहिर आहे. पण हे सगळं मॅनेज कसं करतेस एवढ्या सगळ्या गोष्टी? कसा दिवस आणि सुरू होतो तुझा? स्विमिंग सुद्धा करते. काय करते? स्विमिंग करते. स्विमिंग ना? पण हे दररोज करतेस तू हे सगळं? का असं नाही. वेगवेगळ्या नाही, दिवशी बाय थोडं डेज. थोडं? तिचे ते अच्छा. दिवस ठरलेले असतात, त्या बरं. दिवसांप्रमाणे करते. म्हणजे एकदम शेड्यूल पॅक असतं. शेड्यूल पॅक असतं. आणि बरं. इतरही गोष्टी करते ती. हो. सगळ्या सगळ्या गोष्टींना तिच्याकडे वेळ असतो. बरं. कुठल्याही गोष्टीकडे वेळ नाही असं नाही, तिच्याकडे वेळ आहे. खरंय. आम्हाला वेळ काढून तिच्या मागे धावावं लागतं. आणि आता सायली सेलिब्रिटी झाली आहे. मी आता सिंगापूर, हा. श्रीलंका, लंडन, सर्वे, सिंगापूर, जवळजवळ 7 देशांमध्ये 7 तिनं देशात तिचे डान्स जाणार आहे. प्रोग्राम केले. अरे वा. सिंगापूर, लंडन आणि कुठलं म्हणाली? श्रीलंका. श्रीलंका. आणि त्या व्यतिरिक्त 7 वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तिने तिचा परफॉर्मन्स केलाय. किती मोठी गोष्ट आहे ही. कसं मॅनेज करता मग हे बाहेर तिकडेचे कार्यक्रम आणि कशा जेव्हा गोष्टी? जेव्हा बाहेर जायचं हो. असतं तेव्हा होल फॅमिली, म्हणजे आम्ही 4 जण, बर. सायली, जोईली, मी आणि मिसेस, हम्म, हम्म, असे सगळे जातो आम्ही. हम्म, हम्म, जेव्हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे गावांमध्ये प्रोग्राम असतात तिचे, हम्म. वेगवेगळ्या गावांमध्ये, सांगली, हा, सातारा, हा. तेव्हा मग आम्ही स्पेशल गाडी करून तिच्या बरोबर जातो तिथे. अच्छा. आणि जेव्हा दिल्लीमध्ये, बँगलोरमध्ये, मद्रासमध्ये तिचा काही प्रोग्राम असतो, हा. त्यावेळेला जुईली तिला सकाळच्या फ्लाईटनं घेऊन जाते हा. आणि संध्याकाळच्या फ्लाईटनं परत येतात. आम्ही फक्त एअरपोर्टवर सोडायला आणि आणायला जातो. म्हणजे अख्ख्या फॅमिलीचा तुमचा सपोर्ट आहे सहभाग त्याच्यामुळे आहे. खूपच खूपच मस्त. आता अगदी म्हणजे डाऊन सिंड्रोम असणारे असे अनेक पालक आहेत किंवा अशी अनेक घरं आहेत की जिथे असं पाल्य वाढतंय. मग अशा बाबतीत खूप, जसं मी सुरुवातीपासूनच म्हणते किंवा तुम्ही म्हणतात की गैरसमज खूप आहेत. मग अशा वेळेस मानसिक दृष्ट्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा प्रकारे तुम्ही या गोष्टी किंवा ही परिस्थिती मॅनेज केली पाहिजे? एक्झॅक्टली. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर पण त्या प्रॉब्लेमकडे प्रॉब्लेम म्हणून न पाहता जर एक संधी म्हणून बघितलं तर तुम्हाला खूप काही मार्ग दिसतात. खरंय. तुम्ही प्रॉब्लेम म्हणालात तर ते मला एक ते प्रोवर्ब आठवतंय की भागो. कुठलाही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे भागो. तर तो भागो म्हणजे काय, तर एक चांगल्या अर्थाने जर पाहिलं तर भाग लो, भाग की लो. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा, सहभागी व्हा. बरोबर. आणि दुसरं म्हणजे भागलो, बरोबर. पळून जा. पळून जा. आणि मॅक्झिमम वेळा तसंच होतं की प्रॉब्लेम Very दिसला की लोकांना वाटतं पळून जावं. पण जेव्हा तुम्ही तो प्रॉब्लेम समजून घेता आणि त्याची एक चांगली बाजू जेव्हा तुमच्या नजरेसमोर येते, त्यावेळेला तुम्हाला त्याचा मार्ग पण दिसतो. बर. तर प्रत्येक विकलांग किंवा डाऊन्स मुलाचा एक चांगली बाजू आहे, खरंय. ती बाजू समजून घ्यावी. काही मुलं चांगला ड्रम वाजवतात, तबला वाजवतात, काही मुलं चांगले खेळाडू होतात.
काही मुलं चांगली गाणी म्हणतात, हम्म. तर तुम्ही त्याची ती चांगली बाजू शोधा बरोबर आहे. आणि त्याच्यावर थोडीशी मेहनत घ्या. खरंय. लोकांना काय वाटतं, पालकांना वाटतं, की एकदा त्याला शाळेत टाकलं, एखाद्या स्पेशल स्कूलमध्ये टाकून दिलं, की त्याचे शिक्षक सगळं शिक्षण बरोबर बघून आहे. घेतील. पण तसं कधीच होत नाही. कारण खरंय. त्या शाळेमध्ये खूप मुलं असतात. ते शिक्षक प्रत्येकाकडे किती त्याच्याकडे बरोबर पाहणार आहे. आहेत. बरोबर आहे. तर ते आई-वडिलांनाच काम करावं लागतं, खरंय. की तुमच्या मुलाला शिकवणं, हं. त्याचं चांगल्या बाजू शोधणं हं. आणि मग एकदा का तुम्ही त्याला शिकवलं, हं. की पुढे ते मुलंच तुम्हाला पुढे घेऊन जातं. खरी गोष्ट आहे आणि ह्याचं जिवंत सायलीच्या उदाहरण बाबतीत आहे. तसंच झालंय, खरंय. की आज सायलीमुळे आम्हाला सगळं जग ओळखतंय, हो. की हे सायलीचे आई-बाबा आहेत. खरंय, खरंय, खरंय. तर अर्थातच आता आपण सायलीच्या बाबांशी बोललो आणि खूप मनमोकळ्या गप्पा आणि खऱ्या अर्थानं एक वेगळा दृष्टिकोन असा या सगळ्या गोष्टीला आणि अर्थातच सायलीसारख्या अनेक असे आपले जे पाल्य आहेत त्या पाल्यांसाठी आणि त्या पालकांसाठी खूप सुंदर असा संदेश त्यांनी दिला. आता आपल्याबरोबर सायलीची आई सुद्धा आहे. ती आता सायलीबरोबर आपल्याशी गप्पा मारणार आहे. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते. आणि तुम्ही अगदी जिवंत उदाहरण आहात, की एका स्त्री मागे स्त्री खंबीरपणे उभं राहून एका स्त्रीला वर नेऊ शकते. मला असं वाटतं आणि प्रत्येक स्त्रीसाठी तिची आई ही अगदी सुपर हिरोच असते. तर आज सायलीचं इतकं यश आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात ती उभी आहे. मुळात कथ्थकमुळे तिची एक ओळख आहे. कथ्थकच का निवडावं? कसं काय नेमकं कसं तुम्ही हे जाणलत? ऍक्च्युअल ती जन्मली तेव्हा तर वजनाने खूपच कमी होती. बरोबर. पण तिला सगळ्या गोष्टी शिकवत शिकवत जसं उभं केलं तसं जुईली जेव्हा दोघींच्या मध्ये 3 वर्षाचं अंतर आहे. बरोबर. 2.5 ते 3 वर्षाचं. हं. मग तिची गुरु पहिली म्हणजे जुईली. बरं. ताई म्हणजे म्हणजे तिची. जुईलीचं बघून बघून ती जास्त चांगलं शिकत गेली. खरंय. म्हणजे मोठी जरी असली तरी. बरोबर. तर जुईली जेव्हा 7 वर्षाची होती तेव्हा तिला कथ्थकला घातलं. बरं. आता पहिल्यांदी तिचा विचार केला होता अभ्यासासाठी हो. सायलीचा. हो. पण तिला तो काही 1ली ते 4थी पर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकली. बरोबर. जुईली इंग्लिश मीडियमला घातलं होतं. बरोबर. पण तिला ते काय शिक्षण जमेना. बरं. म्हणून मग तिला आम्ही काहीतरी वेगळा विचार असा केला, की जे तिला जमणार आहे ते बघायचं. बरोबर. मग जुईलीला कथकला घातलं. हो. मग हिलाही तिथे घेऊन बसायची मी हं. बाजूला. हं. तर ते बघता बघता रोज ती 2-2 तास मी बसायची तिथे क्लासमध्ये हं. हिला हं. घेऊन. मग ती आपोआप पाय वाजवायला लागली. म्हणजे जुईलीचे बरं. पाय बघून बघून ती पण जागेवरच वाजवायला. मग तिच्या टीचरला मंजिरी कारुळकर बरोबर. आहेत त्यांच्या हो. कथ्थकच्या गुरु. त्यांना विचारलं. मग त्या म्हणाल्या, "तिला येऊ दे म्हणे, करू दे तिला." मग सगळ्या मुलींच्या मागे उभी राहून रोज म्हणजे 1 दिवसाआड जो क्लास होता जुईलीचा तशाप्रमाणे ती रोज मागे त्यांच्या मागे मुलींच्या मागे उभी राहून बघून बरं. करायला लागली. बरं. जे क्लासमध्ये व्हायचं ते जुईली घरी येऊन तिच्याकडनं करून घ्यायची. अच्छा. म्हणजे ती प्रॅक्टिस करून घ्यायची, की जे विसरायला नको. ह्या मुलांना एक गोष्ट जरा म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तिला हो. बरेच वेळा सांगायला हं. लागायचं, की हे असं करायचं, तसं करायचं लक्षात ठेवण्यासाठी. हं. हं. पण मग ती नंतर तिला ती सवय झाली, की आपल्याला हे करायचंय. हो. मग एवढं नाही, पण प्रॅक्टिस तर करावी लागतेच. खरी गोष्ट आहे. पण रियाज कथ्थकसाठी तिचं पहिलं म्हणजे जुईली तिच्याकडनं घरी येऊन करून घ्यायची. मग ताई मग तिच्याकडनं म्हणजे अपेक्षा करायची, की हिने ना केलं दिन पाहिजे. दिन ना बरोबर पाय मारले पाहिजेत वगैरे. बरोबर. पण तशी प्रॅक्टिस करून घ्यावी लागतेच या खरी मुलांकडनं. गोष्ट आहे. मग तसं जुईलीने जास्त मेहनत घेतली कथ्थकसाठी खरंय, तिच्यासाठी. खरंय. आणि सुरुवातीच्या काळात म्हणजे अर्थात आम्ही त्यांच्या बाबांशी सुद्धा बोललो. पण सुरुवातीचा जो काळ होता बाळाची नाळ ही आईशी जोडलेली असते आणि आईसाठी ते बाळ जन्माला आल्यानंतर असं त्याबाबत आपल्याला कळणं. काय म्हणजे हे विचारणं खूप चुकीचं आहे, की काय भावना होत्या. पण काय तो क्षण होता? काय त्या क्षणी डोक्यात होतं? ॲक्चुअल 90 साल म्हणजे तेव्हा डाऊन सिंड्रोम म्हणजे पहिल्यांदी हो. हे बेबी असं असतं, हे हं. तेव्हा आम्हाला कळलं, की हो. आपलंच बेबी असे आणि अशी मुलं असतात. हो. हे आम्हाला तेव्हा पहिल्यांदा कळलं. हं. पण जेव्हा ती जन्मली तेव्हा जन्मल्याबरोबर लगेच डॉक्टरांनी सांगितलंच होतं, हं. की हं. बाळ डाऊन सिंड्रोम आहे. बरोबर. त्यांची हाताची ठेवण
मानेची ठेवण, हम्म, पायातल्या बोटांमधली ठेवण, म्हणजे हम्म. अंगठा आणि त्या शेजारच्या बोटांमध्ये भरपूर गॅप. बरोबर. म्हणजे असे ठराविक ठिकाण असं असतं की त्याच्यावरून ओळखायला येतं की मुलं डाऊन बरोबर. सिंड्रोम आहे. हातावरती एकच लाईन आहे, म्हणजे बरोबर. जे अशा लाईन्स आपल्या बर वळलेल्या आहेत तसं तिच्या एका हातावरती एकच लाईन आहे, डाव्या हातावरती. हे बघ. बर. अच्छा. तर हे डाऊन सिंड्रोमचं लक्षण आहे. अच्छा. डोळ्यांची ठेवण. हम्म, तर हे तेव्हा डॉक्टरांनी झाल्याबरोबर लगेच सांगितलं होतं. पण तेव्हा कसं एक तो शब्द म्हणजे काय हे माहीत नाही. हम्म. पण आपण आई झालो हा आनंद पहिला साजरा करायचा, खरी गोष्ट. की आपल्याला आपलं मूल आहे स्वतःचं. जे काय असेल ते असेल, पण आपलं आहे. तर त्या आनंदामध्ये ते सगळे हॉस्पिटलमधले दिवस गेले. त्याच्यानंतर घरी आणल्यानंतर मग कोणाच्याही लक्षात आलं नाही. आमची जॉइंट फॅमिली होती आईकडे. तेव्हा आईकडे मी होते. तर तिचं बारसं वगैरे सगळं थाटामाट केलं. मग घरी जेव्हा माझ्या घरी यायची वेळ आली, तेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो, फॅमिली डॉक्टरांकडे. तेव्हा त्या डॉक्टरांमध्ये मेन डॉक्टर कर्वे डॉक्टर, त्यांनी सांगितलं की डाऊन सिंड्रोम आहे. बर. तर आता डाऊन सिंड्रोम, मंगोल चाइल्ड हे शब्द म्हणजे खूपच नवीन. तर मग ते असिस्टंट डॉक्टर असतात, बरोबर. ते पण होते तिथे सगळे. तर मी हिला घेऊन बाहेर बसले. मी एकटीच गेली होती हिला घेऊन दवाखान्यामध्ये. म्हणजे आपल्या घरी यायच्या आधी आपल्या डॉक्टरांना दाखवून यावं की खरी गोष्ट. कसं आहे, कसं नाही, सगळं हो, ठीक हो. आहे का? तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं असं की मंगोल चाइल्ड आहे. तर मंगोल म्हणजे आता त्या डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणे, "काही नाही, हे करेल सगळ्या गोष्टी. करणार ही, फक्त नॉर्मल मुलांपेक्षा थोडा वेळ लागणार, पण बरोबर. करेल." हम्म, तेच शब्द माझ्या कानामध्ये बसले. मग बाहेर आल्यानंतर परत ते असिस्टंट डॉक्टर एक भेटले. त्यांना म्हटलं, मंगोल चाइल्ड म्हणजे काय हो?" तर ते म्हणाले, "काही नाही, तुमची मुलगी हुशार आहे. वर्गात वरतून नाही पण खालनं पहिली येईल." बर. तर हे मला जास्त लागलं, की आतमधल्या डॉक्टरांनी मला आधार दिला, की हे करेल पण उशिरा करेल. आणि यांनी सांगितलं, की पहिली येईल पण शेवटून पहिली. तर हे कसं विरुद्ध शब्द आहेत, नाण्याच्या हो. 2 बाजू झाल्या या. बरोबर आहे. मग तसंच घरी आले आणि मग आईजवळ तर तिला खरंच मी आहे. मांडीवर घेऊन बसले घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या समोर. आणि असंच मला तेव्हा ती मांडीवर घेतल्यावरती रडायला आलं खूप, की हे असं काय झालं म्हणून. पण ते जे छोटं बाळ माझ्या मांडीवर होतं, त्यांनी माझा हात धरला. तिने माझा हात धरला, असं रडताना जो हात धरला ना, तेव्हाच तो मला खूप आधार मोठा वाटला, की ती मला अशी सांगत होती, की "रडू नको, मी तुझ्या बरोबर आहे." बरोबर आहे. ते डॉक्टरांचे शब्द आणि हिने केलेलं मला सहाय्य, हे मला आत्तापर्यंत माझ्या मागे आहे. खरी आणि गोष्ट आहे. खरी ते गोष्ट आहे. मी पिक्चरमध्ये मी काम करेन. बरं, आता तू पिक्चर मध्ये पण काम करणार आहे? हो. अरे वा. मला असं वाटतं आता अर्थातच ती आई आहे आणि तिच्या अश्रूंमधनं आपल्याला कळलं त्या ज्या यातना आहेत त्या आपण खरंच नाही विचार करू शकत जोपर्यंत ती परिस्थिती आपल्यावर येते. पण आज आता सायलीनं सुद्धा सांगितलं की थेट आता ती पिक्चर मध्ये सुद्धा काम करणार आहे. म्हणजे राष्ट्रपतींपर्यंत उडी, नारी शक्ती पुरस्कार आणि आता अगदी घराघरामध्ये पोहोचण्यासाठी ती सज्ज आहे आणि सायलीवर असंच प्रेम केलं मी पाहिजे. पिक्चरमध्ये जाणार, हा. त्याचं असं गाणं. बरं. झालेत तिचे 2 पिक्चरमध्ये, हो, भिकारी आणि सत्य पिक्चरमध्ये तिनं छोटे केलंय. शॉर्ट्स आहेत तिचे. आणि Yes. गोडगोपीत पण आहे. हो, गोड गोडगुपीत. गुपित. ओके. सो असे अनेक छोट्या छोट्या माध्यमातून का होईना पण आपल्यापर्यंत सायली पोहोचलेली आहे. अर्थात पुन्हा मला मॅम तुमच्याकडे यायचंय. आता कथ्थक म्हटलं तर तो एक आहार आला. ती एक काय म्हणतो ना रियाज आलं. हे सगळं कसं तिचा सराव वगैरे कसा मॅनेज करतात? कारण कथ्थकच्या व्यतिरिक्त ती एवढ्या सगळ्या कलामध्ये हो. प्रावीण्य तिनं मिळवलेलं आहे. कसं हे मुळात तुमचं श्रेय आता आहे? हे जे आत्ताचे ती उभी राहिली ना, हो. त्याचं बेस म्हणजे तिला जे बालपणीचं जे कडू मिळत गेलं ना, त्याच्या बळावरती ती रिपिटेशन जे झालं ना, तिला बरोबर. एक गोष्ट
10 वेळा सांगून तिला सवय झाली. ऍक्च्युअली तिचे पाय देखील फ्लॅट फूट आहेत, बरोबर. म्हणजे एकदम अच्छा. प्लेन आहेत. प्लेन जो आहे. आपल्याला उभं राहायला जे मध्ये बरोबर असं आहे, मध्ये आर्च आर्क असतं ना, असतो. ते बरोबर. नाहीये तिला. हम्म. त्यामुळे उभं राहायलाही तिला कठीण होतं. हम्म. मग त्याच्यासाठी आता एक उदाहरण म्हणून सांगते. बरोबर. अशा प्रत्येक गोष्टी तिच्या खूप साऱ्या आहेत हो. की ज्या शिकायला तिला वेळ लागलाय. बरोबर. आता उभं राहायला तिला मी दगडांमधनं सुद्धा चालवलेलं आहे. ओ. अगदी टोचल्यावरती आपल्याला काय हो, वेदना हो, होतात हो. ह्या तिला कळल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी तिला दगडांमध्ये, मातीमध्ये खेळू देत. हो. असं मैदानी खेळायला सुद्धा तिला लहानपणी आम्ही खूप वेळा म्हणजे रोजच घेऊन जायची. हम्म. की हा दमून भागून आल्यानंतर आपल्याला भूक लागली पाहिजे, हेही तिला कळलं पाहिजे. म्हणजे ह्या खरंय. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तिला ज्या पहिल्या सुरुवातीच्या काळामध्येच सगळ्या शिकवल्या गेल्या. हो. आता बोलायला पण तिला येत नव्हतं. बरोबर. म्हणजे सतत जीभ बाहेर काढलेली असायची, पण लोक सारखी म्हणायची काय जीभ बाहेर काढते असं. पण ते सुद्धा तिला शिकवून शिकवून कमी केलं. बरोबर. पण तिला बोलण्यासाठी कोणी काही सांगितलं की हा हे टाळाचं पाणी पाज, ते पाणी पाजायचं. नंतर अक्कल काढायची, बोंड चार. त्याने आगाग होते, जीभ चिरल्यासारखी होते त्या बोंडांनी, पण तोंडानं इतकं पाणी सुटायचं की मग ती जीभ बरोबर. हलकी पडायला लागली. बरोबर. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत हम्म. तिच्या. हम्म. 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 पकड सुद्धा तिला हातात ग्लासाने असं पकडायला येत नव्हतं. बरोबर. म्हणजे स्वतःची स्वतः दूध पिणं हो, वगैरे, हो, हो. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या ज्या तिला पहिल्यांदा शिकवल्या आम्ही. हो. हं. आणि याच्या बरोबर जुईली जास्त मला साथीला सापडली, हो. की हे कामानिमित्त बाहेरगावी, ऑफिसला जास्त वेळ बाहेरच असायचे. हो. पण ह्या दोघींना सांभाळताना जुईलीचं बालपण कसं गेलं हे आज माझ्या लक्षात नाही. पण एवढं सायलीचं मला लक्षात आहे खरंय, अजूनही, खरंय, खरंय. की तिच्यासाठी मला तिची साथ फार मोठी मोलाची वाटली. खरंय, खरंय. आणि अजूनही आहे म्हणजे जुईलीची, हो. की आमच्या घरामध्ये हिची क्लासला नेणं वगैरे माझ्याकडं, आर्थिक बाबांकडे, आणि जे हे असे वरचे कार्यक्रम, हो, कॉम्प्युटरचं जे आहे प्रोग्राम ठरवणं, हो. कार्यक्रमाला नेणं आणणं, ते सगळं जुईली. खरंय, खरंय. आम्ही पण त्याचा अनुभव असं आम्ही घेतलाय. वाटून घेतलेली कामं आहेत. खरंय, खरंय. पिक्चरमध्ये त्याला छोटंसं गाणं आहे. छोटंसं गाणं आहे त्यामध्ये. हम्म. अरे वा. सो हा पिक्चर जेव्हा प्रदर्शित होणार तेव्हा मला नक्की तू कळव, म्हणजे आपण तेही आपण तेव्हा पण एक छान कितनी गप्पांचा सी कार्यक्रम खुशी करू. कितनी की हसी, अच्छा. चांदे का तुकडा दबे दबे पाव से, त्यांच्याकडं रेकॉर्डिंग आहे, आपलं पाठवलंय. दबे दबे पाव से डेढ़ ओके. दून की थोड़ा से होगा मैंने ओके. से होगा कितनी सी हसी. ओके. एवढे सगळे तू डान्स परफॉर्मन्स करणार आहे. आता स्त्री म्हटलं, बाई म्हटलं, की वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती स्त्रीमध्ये मानसिक, शारीरिक अनेक बदल होत असतात आणि अशा प्रकारे अशा अवस्थेमध्ये तिला त्या गोष्टी समजून सांगणं किंवा तिच्या त्या सगळ्या गोष्टी करणं ही खूप मोठा टास्क असणार अर्थात. कारण आपल्यासारखे असे अनेक पालक असतील की ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे. म्हणजे अगदी माझ्या घरामध्ये सुद्धा माझ्या मामाची लहान मुलगी सेम सिच्युएशन मध्ये. सो मीही ते पाहिलंय की कशा प्रकारे त्यांना त्या स्ट्रगल मधनं जावं लागतंय किंवा काय, कसं सगळं मॅनेज केलं. तसं म्हणायला गेलं तर ती 11.5 वर्षाचीच असताना हो. तिला रेग्युलर पद्धतीने पिरियड्स सुरू झाले. बरोबर. तेव्हा मी खूप रडले, की खरी गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी कशा सांगून सांगून होऊ शकतात. होऊ शकतात, पण ह्या गोष्टी हिला किती वेळा मी सांगणार. खरंय. पण देव पाठीशी असतो ते खरं आहे, हम्म. की हिला अक्षरशः म्हणजे 2 ते 3 महिने फक्त मला लागले सांगायला. ओ. त्याच्यानंतर सगळे कार्यक्रम आम्ही बँकॉकला आम्ही दोघी जणीच गेलो होतो. हिचा हो, प्रोग्राम हो. होता बर. बँकॉकला. हो. तिचे 2 डान्स होते. हम्म. निघताना तिचे चालू होते, Period. दुसरा दिवस हा, होता. हा. तर तिचं कौतुक म्हणून इथे आंबेडकर भवनला तिचा कार्यक्रम ठेवला होता, बर. की ही डान्स असून एवढी बरोबर आहे. मोठी झाली, बाहेरगावी चालली, हम्म. तर तिचा डान्स ठेवायचा, तिचं कौतुक करायचं. हम्म. आमची 2 वाजता गाडी येणार होती दुपारी, हम्म. रात्री 11ची फ्लाईट होती. हम्म. हे सगळे कामाला गेलेले, जुईली कॉलेजला गेलेली, घरात मी आणि ही सगळी तयारी झालेली, आणि ह्याचं प्रॉब्लेम होता. हो. पण त्यांनी अगदी फोन करून करून अगदी दमछाक केलं, की तुम्ही आलंच पाहिजे. तिचे आम्ही पोस्टर वगैरे लावले तेवढे मोठे.
मी रिक्षा केली आणि तिला घेऊन गेले, परफॉर्म केला, तिचं कौतुक केलं सगळ्यांनी, एक डान्स केला तिने आणि मी रिटर्न आले. आल्यानंतर आम्ही 2 वाजता हे सगळे लोक आले, मग आम्ही बँकॉकसाठी मुंबईला गेलो. हो हो म्हणजे वाटतही नाही की हिचं काही प्रॉब्लेम असेल. हो, म्हणजे ती म्हणजे ते तसं हा, फिजिकली सुद्धा काही चॅलेंज तिथे वाटत नाही. खरंय. तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी हम्म. परत तिचा परफॉर्म होता. हो. तो एक झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एक परफॉर्म झाला. बर. पण तिच्या चेहऱ्यावरनं अजिबात एक कण देखील असं वाटत नव्हतं की ती तिला काही वेदना होत वेदना होत आहेत किंवा काही प्रॉब्लेम आहे. आणि अक्षरशः 7.5 मिनिटाचा तिचा नवरंगचा अरे जा रे हट नटखट डान्स होता. कंटिन्युअस ती मुलगी 7 मिनिटं ती स्टेजवर एकटी नाचत होती. विलक्षण आहे आणि विलक्षण. तो ड्रेस पण असा होता की पुढनं पूर्ण मुलगी मुलगी, आहे, मागून मागनं मुलगी. मुलगा. आणि तो ड्रेस पण मी घरी शिवलेला, काय म्हणजे म्हणता? तिच्यासाठी मुखवट्यापासून सगळं घरी. होय. म्हणजे खरंय, म्हणजे आता तिला ते सगळं समजतंय, तिला सगळ्या त्या गोष्टी. ते मला फार कौतुकाचं, म्हणजे मला आनंद वाटला की चला, खरंय, जरी खरंय. असं असली तरी ती छान मॅनेज मॅनेज शकते. करू शकते. राष्ट्रपती पुरस्काराला गेली तेव्हाही प्रॉब्लेमच. म्हणजे बरेच ठिकाणी असे की वाटतही नाही की तिचे काही प्रॉब्लेम्स असतात. प्रॉब्लेम आहेत आणि ज्या प्रकारे ती ते कॅरी हा. करते, तिला त्याची मी जाण असणं पण हा, इम्पॉर्टंट आहे. आणि मी एवढ्यासाठी सांगते की पालकांना हा प्रॉब्लेम बरेचदा हो येतो, हो हो हो. पण त्यांनी असं टेन्शन घेऊ नये की बाबा आता कसं होईल. आपण मॅनेज केलं ना की आपल्या बरोबर पुढचे खरंय. सगळी साधनं पण ठेवायची. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट त्याचा आहे. उपयोग राहत पण नाही काही, पण आपण आपली सेफ्टी सांभाळायची. खरंय. आता इमोशनली सुद्धा बरेचदा असं होत असेल ना, की सुरुवातीचा काळ असेल किंवा अशा मधल्या काळामध्ये, की आपल्याला इमोशनली खूप डाऊन वाटते, की आता कशा प्रकारे समजवलं पाहिजे, कशा प्रकारे तिला उभं केलं पाहिजे, किंवा असं झालंय तर मग आता मी करू काय, हताश आपण होतो, असे बरेच पालकही होतात. त्या सगळ्या पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? अशा परिस्थितीमध्ये इमोशनली कसं स्ट्रॉंग राहता येईल? आता तसं म्हणायला गेलं ना तर जुईलीचं लग्न हम्म. हा एक टर्निंग पॉइंट आमच्यामध्ये हो, ठरला गेला. अर्थात तिच्या बहिणीचं लग्न. हा, हा. तिच्या बहिणीचं लग्न. हम्म. तर तेव्हा म्हणजे तिला कसं हँडल करायचं हा मला मोठा प्रश्न होता. कारण सगळं करणारी ताई हम्म. असायची. बरोबर. तर तेव्हा जे आम्ही पहिलं मन घट्ट केलं की आपल्याला शांत राहायला पाहिजे, तर तिला आपण मॅनेज करू. खरी गोष्ट आहे. काय तसं पालकांनी प्रत्येकाने आपण पहिलं सेफ राहायला पाहिजे, तर आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करू की म्हणजे आपण जर का हायपर झालो तर त्यांना आपण काहीच नाही करू शकणार. बरोबर आहे. खरी ते गोष्ट आहे. आहेतच, तसेच राहणार आहेत. हो आपण हायपर होऊन ते काय चांगले होणार नाहीये. हो, बरोबर आहे. सो ते एक्सेप्ट करून त्याच्यावरती हा, काम करणं, त्याच्यावरती तुम्ही ती परिस्थिती हा स्वीकारून. तयारी ठेवा की हा असं आहे, तर हम्म. आपण शांत राहायचं. बरोबर. टर्निंग पॉइंटला आमचा तोच आहे, जुईलीचं लग्न. कारण हे पहिल्यासारखी व्हायला लागली नंतर. बरं. अच्छा. तो टर्निंग पॉइंट आमचा खूप मोठा झाला मग ते कसं मॅनेज की केलं बहिणीच्या लग्नात? डान्स क्लास सुरू झाले. हा. आता जेव्हा बघायला आले ना हो. जुईलीचे मिस्टर, तेव्हा लग्न ठरलं हम्म. हे ऐकून ती चक्करच येऊन पडली. कोणाला येऊनच द्यायची नाही आतमध्ये की कोणी अय्या. बघायला येणार आहे म्हणून. ती स्वतः तर यायची नाहीच, कोणी आले तर ती पुढे पण यायची नाही. बर. पण ती तेव्हा म्हणजे अक्षरशः चक्कर येऊनच पडली. मग ते आम्हाला तो म्हणजे काळ खूप मोठा कठीण Tough गेला होतं. की डान्स क्लास, स्विमिंग हे सगळं कसं एकदम ठप्प झाल्यासारखं झालं मला त्यावेळेला. क्लासमध्ये सुद्धा वेस्टर्न क्लास ती मागे उभी राहून नुसतीच उभी राहायची. अच्छा. तो दादा मला येऊन म्हणायचा, म्हणे काकू म्हणे काही करतच नाही ती. हम्म. थोडा जरी डान्स करताना कोणाचा हात वगैरे आला तर चिडायची एकदम. म्हणजे त्याच्यानंतर तिला पूर्ववत आणायला आम्हाला फार वेळ लागला. खरंय. मी कृष्णाची मावशी. जुईलीला जो मुलगा झाला ना त्याचं नाव अच्छा, तिने कृष्णा अच्छा, ठेवलंय. कृष्णाची मावशी. बरं. हम्म. खरंय खरंय. आता मला एक सायलीला विचारायचं, आता तू तर कथ्थक शिकलीस, पण आता तू त्या मुलांना शिकवतेस,
बरोबर, हा. म्हणजे तू शिक्षिका झाली, तुझे आता स्टुडंट्स आहेत, जास्त आवडतं. आवडतं ना तुला? हम्म. मुलांच्यात पण असं असतं की ही आमच्यासारखीच आहे, मग आम्हाला कशी शिकवते, अच्छा. असंही मुलांच्या मध्ये असतं, बर. अशा स्पेशल मुलांमध्ये सुद्धा, हम्म. की हे नाही हिच्यापेक्षा मी छान करते, असं काय काय मुलांचं आम्ही अनुभवलं. बरोबर. सगळ्याच बाबतीत मग ते खूप चॅलेंजेस आहेत खरं म्हणायला गेलं तर. पण जर तुम्ही त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर काहीच हे challenges मुलं नाही. शिकण्यासाठी म्हणजे अं, ज्या अंगात कला असतात ना, हम्म. ह्या काढण्या, आता हिच्यात काय कला आहे हे कसं ओळखायचं, हिला सांगता पण काही Exactly. येत नाही, हा. बोलता कसं येत नाही, ओळखलं? मला मी हे पुढे तेच आवडतं विचारणार ते होती. आवडतं. हो. पण म्हणून तिला मैदानी सगळे खेळ लावले होते. बरं. डॉज बॉल, बास्केटबॉल, मातीत खेळ, दगडात खेळ, पळती, शर्यत, काही पण. कुठे पण तिला मी घेऊन जायचे. बरं. तेव्हा गाडी नव्हती तर तिला अक्षरशः जुईली कडेवर नसायची, पण ही कडेवर असायची बर. आणि जुईली चालत चालत. अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या इकडे पळ तिकडे पळ, हे शिकते का ते शिकते का. आता तिने जे काही बघेल ना तिला आवडलं. आता ती भरतनाट्यम पण तिला असे शो वगैरे दाखवलं, आरंगेत्रमला नेलं, तर ती म्हणाली की ते मला शिकायचंय. मग 1 वर्षाचा भरतनाट्यमचा कोर्स पण तिचा केला मी, अरे वा. की तो ड्रेस तिला आवडला भरतनाट्यमचा का त्यांचं ते ताल ठेका, कथ्थक आणि ते सेमच सेम आहे, वाटतं. थोडाफार हां. त्याचा लकब वेगळी आहे. बरोबर. तर तिला भरतनाट्यम शिकवणारी ताई पण चांगली होती. पण नंतर मला वर्षानंतर असं वाटलं की हे बोल आणि हे त्यात फरक. दोन्ही मिक्स तिच्या डोक्यात व्हायला नको, की बरोबर आहे. एक कारण करता दोन्ही करता गोष्टी तशा दुसरं. वेगळ्या आहेत. ताल म्हणून ठेका. भरतनाट्यम 1 वर्षाने बंद केलं. बर. स्विमिंग बघताना मला हे शिकायचं, मग स्विमिंग पण शिकवलं तिला, म्हणजे शिकते वा. स्विमिंग. हम्म. आणि स्केटिंग मला ते शिकायचं, ते पण शिकवलं. म्हणजे हिला बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या बघून तिला आवडल्यात हम्म. त्या लगेच आम्ही शिकवल्या, की ती अरे बोलली वा. की मला हे शिकायचं, लगेच बरोबर. तिला शिकवलं. आता सोलारिस म्हणून आहे ना आमच्या इथे कोथरूडच्या इथे, बर. तर तिथे तो क्लब आहे, तिथे सगळंच आहे. तर अच्छा. तिथे जुडो कराटे पण चालू आहे. तर त्या मॅडम हिच्याकडे बघून मला ह्यांना रोज म्हणतात, अहो तिला आमच्याकडे पाठवा ना, आम्ही तिला ऑलिम्पिकला वगैरे घेऊन जातो. ओ. तर तिला म्हटलं चल सायली, नाही नाही मला नाही ते आवडत, ते उगच मारामारी करतात, वरनं आपटतात, मला नको ते. बरोबर. नाही तू ये तरी बघायला ये, रक्त काढून देतात. रक्त काढतात. हं. खरं तू आहे. ये तरी बघायला तर हा. ये नुसतं, हा. मग दाराजवळ जाऊन उभं राहून बघणार. हम्म. त्या मॅडम म्हणतात की हिला नक्की मिळेल, कारण ही इतकी ऍक्टिव्ह आहे, इतकी करू शकते, हम्म. हिला ऑलिम्पिक खेळामधलं मिळू शकेल. बरोबर. पण ही ते बघतं बघून येणार, हम्म. पण नंतर म्हणणार नाही मला नाही खेळायचं, मला नाही. मारायचं नाही कुणाला उगाच, हम्म. ते उगाच सो हे मारा. सेन्स असणं सुद्धा हा किती मोठी गोष्ट आहे. खरंय खरंय. म्हणजे थोडक्यात सगळ्या गोष्टी मुलांना, अशा प्रकारच्या मुलांना करून त्याच्यामध्ये त्यांना काय रुची आहे, काय हा आवडतंय, त्या गोष्टींनी अशा प्रकारे आपण परिपक्व बनवू शकतो त्यांना, बनवू आणि ह्याचं शकतो. उत्तम उदाहरण आहेत. त्याच्या डावी साईडला फुट ते ना फुटलू झुंबा फुटलूस झुंबा. तो हा. बंद पडला बरं. आणि मेट्रो सिटीचा चालू केला. अच्छा. ते फुटलूज म्हणून क्लास आहे ना तिचा बर. आता चालू आहे, तिथे अच्छा. आधी चालू होता, मग आता मेट्रो सिटीला बर चालू आहे बर तो बर शिफ्ट बर. केला. शिफ्ट शिफ्ट केलं. केलं. बर. आणि तुला काय आता. पण आम्हाला ना जे तिचे जेवढे एवढे क्लासेस जे आहेत हम्म, ना, हम्म. ह्याच्यासाठी तिला मिळालेले गुरु, त्यांचे मी जास्त आभार मानेन. खरंय. म्हणजे आम्ही करून नुसतं जी- चालणार नाही, त्याच्यामध्ये त्यांची पण साथ जास्त महत्वाची आहे. खरी गोष्ट आहे. कथ्थक आहे, वेस्टर्न आहे. वेस्टर्न शामक दावलकडे बरोबर किती हो. वर्ष शिकते, 2007 पासून शिकते ती. हम्म. त्यांनी तिच्या बरोबर डान्स केले अरे वा. शामक दावलनी. मर्जी चांगले ओळखतात, मास्टर हो. मर्जी. बर. उन्मेष साळुंखे म्हणून आहे, त्यांच्याकडे वेस्टर्न करते. ओंकार शिंदेकडे करते. बरेच क्लास आहेत. मस्त. आता मेट्रो सिटी यश गांधी म्हणून आहेत, त्यांच्याकडे करते. खूप मस्त. खरंच जास्त कौतुक आहे. जुई आवडते. काय. जुई टीचर नाव. अच्छा, जुई टीचर. खरंय, म्हणजे अशा प्रकारे
कुठल्याही प्रकारे हा शाप नाहीये किंवा अशा प्रकारे बाळ जन्माला येणं हा प्रॉब्लेम नाहीये. तर या प्रॉब्लेमचं किंवा या परिस्थितीचं सोल्युशन पालकांकडे आहे. फक्त त्या परिस्थितीकडे सकारात्मक पद्धतीनं तुम्ही बघितलं पाहिलं पाहिजे. पाहिजे. मग सगळं उत्तम होतं आणि त्याचं खऱ्या अर्थानं जिवंत उदाहरण आहे. आपण तिच्या आई-वडिलांशी दोघांशीही बोललो. अगदी सायलीशी गप्पा मारल्या. खूप भरभरून तिलाही बोलायचं आहे. तीही प्रयत्न एक करते. सांगायचंय, बरं, तू बोल. माझा आंबट हॉलला हां, सर्व उभे राहून हां. कर्कश टाळ्या टाळ्या तिचा वाजवल्या आता सगळ्या. एक वाजवल्या. परफॉर्मन्स झाला अंबर हॉलला. बरं, तर तिने मिलिटरीच्या लोकांसाठी एक देशावरती डान्स केला. प्रेझेंट केला बरं. आता 26 जानेवारीसाठी. बरं. होऊ दे. तर त्या गाण्यासाठी म्हणजे तिने झेंडा वगैरे घेऊन अच्छा. ते माचं एक गाणं आहे. तर ते आल्यानंतर सगळ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. खूप खरंय. त्यांना आवडलं किती गाणं. गोड. पण हे खऱ्या अर्थानं तिच्या सगळ्या कलेला भरभरून अशी दाद आवाज मिळते. ए वतन आवाज रे ए वतन ए ए वतन. वतन गाणं होतं. बरं, बरं. त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर आला. पहिला नंबर आला. आणि तिचं हे जे Congratulations. सगळं मटेरियल आहे ना हा. की जे बेसिक पासून आतापर्यंत हा. जे आम्हाला कुणाकडनं शिकवून आम्ही घेतलं नाही, हम्म. पण हा आमच्या विचारानेच आम्ही ते पुढे ढकललं सगळं. खरंय, खरंय. पण हे दुसऱ्यांना उपयोगी पडावं म्हणून आम्ही एक पुस्तक पण लिहिलं, अरे वा. अमेझिंग चाइल्ड सायली म्हणून. येस येस हा. माहितीये. आणि तेच आता इंग्लिश मध्ये पण झालंय किती सुंदर. की खरंय. मुलांसाठी एक सपोर्ट असावा. खरंय. मुलांपेक्षा पालकांसाठी हा सपोर्ट सपोर्ट आहे आहे. की पालकांनी काय करायला पाहिजे मुलांसाठी. खरंय, खरंय. खरंय. सो एकंदरीतच आपण या गप्पा ऐकतोय आणि सायली पण भरभरून बोलते. ती सुद्धा अगदी मैत्रिणीसारखी माझ्याशी आठवून गप्पा आठवून मारते. बोलतीये. आठवून बोलतेय. त्यामुळे खूप मस्त वाटतंय मला सुद्धा. आणि हा एपिसोड म्हणजे अगदी जितक्या गप्पा माराव्या तेवढ्या थोड्या आहेत. मात्र वेळेच्या अभावी आपण इतक्याच गप्पा मारूया. पुन्हा एकदा सायली बरोबर असंच एक छान सेशन घेऊया. कारण सायली पुढे सुद्धा अशा अमेझिंग गोष्टी करणार आहे आणि मला पुन्हा पुन्हा मुलाखत घ्यायची वेळ येणार आहे हे मला माहिती आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला होता की तुम्ही इमोशनली कसं सपोर्ट केलं, जेव्हा हिची धाकटी बहीण जुईलीचं लग्न झालं, तो एक मोठा टर्निंग पॉइंट तर होताच. आणि सायलीने इतका धसका घेतला होता की जुईली आता आपल्यातून निघून चालली. जाणार, लग्न बरोबर. झालं म्हणजे निघून ते माणूस आपल्याकडून निघून जाणार, असं एक धारणा हम्म. असते आणि आहे ती. त्यावेळेला तिला कंट्रोल करायला खूप अवघड होतं. पण मी तिला एकच सांगितलं, अगं ती निघून नाही जाणार, उलट ती तिच्या नवऱ्याला म्हणजे एक दादा तुझ्याकडे घेऊन येणार आहे हा. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तुला एक छोटं पिल्लू पण मिळेल. जेव्हा तिनं ते ऐकलं की आपल्याकडनं जाणार नाहीये, आपल्याकडे येणार आहे येणार आहे. आणि एक छोटं पिल्लू पण येणार आहे, त्यावेळेला ती इतकी खुश झाली की नंतर मग सगळ्यांबरोबर अगदी व्यवस्थित राहायला लागली. मला हे सांगायचंय की परमेश्वराने ह्या मुलांना जरी जन्माला घातले तरी ही माणसांची पिल्लं आहेत. खरंय. यांच्यामध्ये एक आंतरिक ताकद आहे. फक्त त्यांच्यातली ती चांगली शक्ती आहे ती शोधा हम्म. आणि त्यांना सपोर्ट करा आणि मग ती मुलं आकाशात जी भरारी मारतील ते पाहून सगळ्यांनाच आनंद होईल. खरंय, खरंय, खरंय. खूप मोठा असा तुम्ही संदेश म्हणेन किंवा एक वेगळा विचार दिला आणि असा जर विचार प्रत्येक डाऊन सिंड्रोम असणाऱ्या किंवा कुठल्याही प्रकारचं व्यंग असणाऱ्या किंवा इन जनरल सुद्धा आयुष्यामध्ये पालकांनी केला तर खऱ्या अर्थानं खूप त्या पाल्याचं आणि त्यांचंही आयुष्य सुकर आणि खूप सुंदर होईल. अगदी खरं. हा एपिसोड कसा वाटला मला नक्कीच सांगा. भरपूर शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला विचारा. त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीवरती असंच प्रेम करत राहा आणि भरपूर प्रेम करा आणि भरपूर शेअर करा.